काहींना असं वाटायला लागलं की आपण फारच मोठे नेते झालो आणि सगळा मक्ता त्यांनाच दिलाय महाराष्ट्राचा, असं वागायला लागलेत काही जण. ठीक आहे, जसा त्याचा तो अधिकार आहे, परंतु ज्याने त्याने आपला पक्ष सांभाळावा, इतर पक्षांच्या मध्ये नाक खुपसायचं कारण नाही. त्यांच्याकडे अनुभवी नेते जास्त आहेत पलीकडे, त्यामुळे आमचे दिग्गज नेते आम्हाला मार्गदर्शन करून नवीन खेळाडूंना खेळण्याची संधी देत असेल आणि आमच्यासारखे नवीन खेळाडू हे दिग्गज खेळाडूंची बॉलिंग जर फेस करत असेल तर आम्हाला ज्या पद्धतीने बॅटिंग जमते ते आम्ही करत आहोत, तर बरं चाललंय. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीनं आपल्या पक्षाचं संख्या कशी वाढेल, पक्षाचं वातावरण कसं चाललं होईल, कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह कसा येईल, कारण पुढं काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ थांबलेल्या आहेत. त्याच्यामुळे भाजप त्यांच्या परीनं, शिवसेना त्यांच्या परीनं, आम्ही आमच्या परीनं, विरोधक त्यांच्या परीनं, सगळेजण आपापल्या परीनं प्रयत्न करतायत. शेवटी जनता जनार्दन हे सर्वस्व आहे. ते त्याच्याबद्दलचा अंतिम निर्णय घेतात, पण जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम हे ज्या त्या पक्षाला आणि ज्या त्या पक्षाच्या नेतृत्वाला कार्यकर्त्यांना करावं लागतं. त्या उद्देशाने जे सांगलीमध्ये तो मेळावा घेतला. पक्षात काय करावं हे बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायची गरज नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं. काही काय झालंय, काहींना असं वाटायला लागलं की आपण फारच मोठे नेते झालो आणि सगळा मक्ता त्यांनाच दिलाय महाराष्ट्राचा, असं वागायला लागलेत काही जण. ठीक आहे, जसा त्याचा तो अधिकार आहे, परंतु ज्याने त्याने आपला पक्ष सांभाळावा, इतर पक्षांच्या मध्ये नाक खुपसायचं कारण नाही. धन्यवाद. दादांनी दादांच्या स्टाईलमध्ये भाषण केलं, आम्ही आमच्या स्टाईलमध्ये भाषण केलं. दादा टेस्ट क्रिकेट खेळलेले आहेत, 50 ओव्हरची मॅच सुद्धा ते खेळलेले आहेत आणि आत्ताचा काळ T20चा आहे. आम्ही जेव्हा आलो तेव्हा डायरेक्ट T20च्या काळामध्ये आलेलो आहोत. जो काळ, जशी टुर्नामेंट, जशी मॅच फक्त टीमला जिंकवण्यासाठी प्रामाणिकपणे खेळायचं असतं हे आम्हाला माहिती आहे. आमच्याकडे अनेक दिग्गज नेते आहेत, पण त्या दिग्गज नेत्यांची तुलना आपण जर केली की त्यांच्याकडे अनुभवी नेते जास्त आहेत पलीकडे, त्यामुळे आमचे दिग्गज नेते आम्हाला मार्गदर्शन करून नवीन खेळाडूंना खेळण्याची संधी देत असेल आणि आमच्यासारखे नवीन खेळाडू हे दिग्गज खेळाडूंची बॉलिंग जर फेस करत असेल तर आम्हाला ज्या पद्धतीने बॅटिंग जमते ते आम्ही करत आहोत, तर बरं चाललंय आणि नक्कीच आम्ही आमच्या टीमला जिंकू एवढं इथं सांगतो. दादा बोलताना असे म्हटले की मी कुणावर टीका करत नाही, पक्ष बदलल्यापासून माझ्या नादाला पण लागू नाही. दादांवर टीका आम्ही केलेलीच नाही, फक्त कुठंतरी एक काळजी व्यक्त केली की त्यांच्या पक्षामध्ये जे आज काय चाललेलं आहे, जे बाहेरून दिसतंय. आणि काही दिवसांपूर्वी, कदाचित 2 दिवसापूर्वी दादांनी सुद्धा सांगितलं की एक नियुक्ती, ज्या व्यक्ती, कुठल्या नियुक्त्या आपण करायला काही हरकत नाही, पण शेतकऱ्याला मारलंय, टीव्हीवर मारलंय, अशा पद्धतीच्या व्यक्तीला तुम्ही त्याची जेव्हा पद काढलं तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे व्यक्त झाला, सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पद काढलं आणि लगेचच त्या व्यक्तीचं तिथं नियुक्त्यांचं सुद्धा प्रमोशन होत असेल आणि ते तुम्हाला माहीत नसेल, म्हणून ती काळजी व्यक्त केली. काळजीच्या पलीकडे जाऊन आम्ही कुठेही त्यांच्या पक्षावर त्या बाबतीत टीका केलेली नाही.